मला गिल्ट वाटतं, एक दिवस सुट्टी मिळतो आणि हा एवढा काय करतो. त्याला म्हटलं मी करते करते तर तो म्हणतोय की तू इमोशनल नको होत जाऊ. माझी रास वृश्चिक आहे. वृश्चिक राशींना नाही चालत पॉपकॉर्न. अच्छा, ती जागा घाण ठेवायची नसते, तिकडून देव येतात घरात. नमस्कार मंडळी, तर आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं स्वागत करते. तर आज तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा व्लॉग पाहायला मिळणार आहे, ते शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. आज सुट्टीनिमित्त आम्ही सगळे कामं वाटून घेतलेले आहेत. एक्स्ट्राची जी क्लिनिंग आहे घरामध्ये, जे काही असं फार वजनचं काम आहे तर ते सचिन करते. बाकीचं घरातलं बेसिक कामं मी करते, जी माझी ठरलेली असतात ती. तर त्यामुळे काय होतं, एकमेकाला मदत पण होते आणि थोडं तेवढंच एक कम्युनिकेशन होऊन आपली बॉन्डिंग पण छान राहते. तर यात तुम्ही घेण्यावर आहे की आपला नवरा जर आपल्याला हेल्प करत असेल तर आपण कुठल्या पद्धतीने घ्यावं, त्याला ग्रँटेड घ्यायचं का आपला सपोर्ट म्हणून घ्यायचं ते आपल्यावर असतं. तर आम्ही तर कधी एकमेकाला ग्रँटेड घेतलेलं नाही, एकमेकाला सपोर्टच करतो कायम आणि असा सपोर्ट करत पुढे जाणार आहोत. यातनं जर तुम्ही काही चांगले घेणार असाल, नवरा घरात काम करतोय याचा अर्थ हे आहे की तो आपल्याला सपोर्ट करतोय. तर असंच आहे, आम्ही हे समजतो. तर चला आता मी कुकर लावून घेतेय. घरामध्ये खूप अवस्था झालेली आहे कारण आम्ही नेमकंच हॉटेलमधून आलो आणि खूप पसारा आहे, सगळंच काढलंय घरातलं एक्स्ट्रा क्लिनिंगचं, मला एकटीला होत नाही. तर आता मी कुकर लावून घेणार आहे. आज काय नाही, फक्त वरण भातच करायचं आहे. तर तांदूळ धुवून घेतले आणि बघूया आणि काय काय शेअर करता येते. बरेच दिवस झाले पाठीमागचा स्टोरूम क्लीन करायचा होता. भरपूर काही सामान होतं, ते पण आम्ही काढलं. एक्स्ट्राच्या काही गोष्टी होत्या त्या फेकून द्यायच्या, ते पण काढल्या. ते पण हे सगळं करण्यासाठी मला सचिननीच हेल्प केली, कारण की मी घरातलं आवरेपर्यंत त्यांनी ते बाकीचं जे काही होतं एक्स्ट्राचं ते साफसफाई केली. ज्या पद्धतीने एक कपल घरामध्ये वावरत असतो त्याच पद्धतीने आपले खालचे जे जनरेशन असते त्याचा आदर्श घेऊन ती सुद्धा मोठी होत राहतात. बरं, माझ्याकडनं पॉपकॉर्न का जळतात? तुझ्या कुंडलीत 11व्या स्थानी मंगळ असेल. मी काय बोलतेय, माझी रास वृश्चिक आहे. वृश्चिक राशींना नाही चालत पॉपकॉर्न. म्हणून जळतात काय? मकर राशीला पॉपकॉर्न शुभ असतात. मकर आहे ना. बाबा मकर राशीचे आहेत म्हणून ते पॉपकॉर्न चांगलं बनवतात ग. ते बघ, एवढा चहा तू स्वतः एकटी पिणारच काय बाळा? ते मग आहे, याचा अर्थ हा नाही की चहाच घ्यायचा एवढा. कसं कळणार की पॉपकॉर्न झालेत? वास येतो. आमच्या घरात नेहमी असंच वातावरण असते, भले मग ते इथे असू दे किंवा कोल्हापूरला. एकमेकांची चेष्टा मस्करी करत आम्ही एकदम छान दिवस घालवत असतो. एवढं भारी. मागच्या वेळेस मी केलेलं माहिती का, ह्याच्यापेक्षा अर्धे पॉपकॉर्न झाले असतील बघ. म्हणजे खरंच माझ्या राशीत नाहीये पॉपकॉर्न बनवून. वाव, जबरदस्त. थँक्यू. I want. Mama. खाऊ. बाबाला पण दे, मला पण दे. कधीच देत नाही चहा नाश्ता झाल्यानंतर आत्ता सचिन लागला आहे त्याच्या कामाला आणि मी लागले आहे घराच्या कामाला. तर इथे काही वस्तू आहे ज्या ठेवायच्या आणि ज्या कोणाला डोनेट करायच्या त्या आम्ही बाजूला काढल्या. आणि आत्ता मेन मुद्दा म्हणजे हे आहे की पूर्ण एकदम क्लीन करून त्या ठिकाणी आम्हाला देवारा शिफ्ट करायचा आहे. तर देवारा का शिफ्ट करायचा आहे याचं कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. बरेचदा असं होतंय की मला गिल्ट वाटतं, एक दिवस सुट्टी मिळतो आणि हा एवढा काय करतो. त्याला म्हटलं मी करते करते तर तो म्हणतोय की तू इमोशनल नको होत जाऊ. मला पण वेगळं फील होतंय, तर काय करणार. घरात एवढा दंगा आहे ना, तर आज म्हटलं आज आपण व्हॉइस ओव्हर न करता डायरेक्ट मोबाईल मध्येच बोलावं. होतंय का बघूया, आवाज येतोय का तुम्हाला मला सांगा. इकडे बघा, पाठीमागं
भांडू नका अगं भांडू नकोस. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी प्लीज पहिला लाईक करा कारण तुम्ही लाईक जर नाही केला ना तर माझा व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होऊन जाते. प्लीज लाईक करा. तुम्ही सगळे बघतात पण लाईक करत नाही. बरं, आत्ता ना मला तुम्हाला माझ्या मनातलं शेअर करायचं आहे की माझा नवरा कधीच व्हिडिओमध्ये येत नाही आणि बेसिकली हे सगळं शूट मी त्याला न सांगता केलं आहे. काही गोष्टी त्याला माहिती आहे मी शूट केल्या आहे, पण क्लिनिंग करत असताना किंवा काय मी त्याला न कळत शूट केल्या होत्या. त्याला माहिती आहे की मी व्लॉग करते आणि मी पोस्ट करणारच आहे, पण तरीसुद्धा तो काय ओरडत वगैरे नाही, पण त्याला नाही आवडत बेसिकली काही गोष्टी शेअर करायला. पण प्रत्येक नवऱ्यांनी ना अशीच मदत करावी असं मला वाटतं, कारण की माझे सबस्क्रायबर जे आहे ते मेल आणि फिमेल दोन्ही इक्वल प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला थोडीशी मदत करायलाच पाहिजे, कारण की बायका दिवसभर जरी दमलेल्या असतात त्यांना नेहमी वाटत असतं की कोणीतरी आपल्याला मदतीला असावा. यातून काय होतं, आपले संबंध चांगले होतात. आणि हे सगळं काही मोठ्यापणी होत नसतं, हे सगळं काही लहानपणीपासूनच मुलं शिकत असतात. त्यामुळे पहिला तर आईवडिलांनी त्यांच्यासमोर चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा. जर आपण आयुष्यात काही चुकलं असेल तर आता आपल्या मुलांनी ते चुकू नये असं आपल्याला वाटतं. आता भरपूर लोक असे असतील माझे सबस्क्रायबर ज्यांचे घरामध्ये लहान बाळं असतील, त्यांनी त्यांच्या मुलांसमोर इतकं चांगलं आदर्शपणाने वागावं जेणेकरून आपले मुलं म्हणजे आपली मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे ते त्यांच्या लाईफ पार्टनरला खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करतील. एकदम राजा राणीसारखं. बघा, बंगला कुणाला पाहिजे नसते, पाहिजे असते ते म्हणजे प्रेम, रिस्पेक्ट. प्रत्येक बाईला तेच वाटतं, इव्हन प्रत्येक नवऱ्याला पण तेच हवं असतं, दुसरं काही नको असते. कम्युनिकेशन बिल्डअप तुमचं. माझा हा 10 वर्षाचा अनुभव आहे. मी सांगते की मला काही नव्याने सांगावं लागणार नाही, कारण की माझा नवरा हा आधीपासूनच असाच आहे. त्याने मला कायम मदतच केली आणि ह्याचं कारणीभूत म्हणजे फक्त माझे आई बाबा म्हणजे सासू सासरे, कारण की ते एकमेकांबरोबर इतके छान वागतात. ते आमच्या घरातले जे आदर्श कपल आपण म्हणतो त्याच पद्धतीने मी त्यांना आजही म्हणते की आम्ही जे घेत आहे ते तुमच्याकडनं घेत आहोत. मी पण माझ्या सासूबाईकडनं खूप चांगले गुण घेतलेले आहेत आणि मी पुढे पण माझ्या जे काही फ्युचरमध्ये काही गोष्टी होतील चांगले वाईट मी त्यांच्याकडनं जे शिकले आहे मी तेच इम्प्लिमेंट करत आहे माझ्या आयुष्यात. तर अशा पद्धतीने बघा मी क्लीन करून घेतलेलं आहे माझं सगळं किचन कट्टा. नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना तिसरा व्यक्ती किंवा तिसरी गोष्ट यायला नाही पाहिजे. मग तिसरी म्हणजे काय, तर मग तो आपला येणारा विचारसुद्धा तो एक तिसरा व्यक्ती असतो किंवा तिसरी गोष्ट असू शकते. मला असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये जे काही बॉन्डिंग असतं नवरा बायकोचं, तर ते म्हणजे इतकं पारदर्शक पाहिजे की आपल्या दोघांना इतकं स्वातंत्र्य पाहिजे की कुठलीही गोष्ट शेअर करत असताना मनात हा विचार यायला नको की ह्याला काय वाटेल. एकदाचं काय असेल ते बोलून मोकळं व्हायचं, जेणेकरून मनात ठेवून साठवून दोघं पण ऐकतात आणि मग काय गोष्टी तुम्ही समजू शकताय वेगळ्या वळणाला लागू शकतात. त्यामुळे इतकं रिलेशन तुमचं चांगलं पाहिजे ना की विचार नाही पडला पाहिजे कुठली गोष्ट करत असताना. तर आता सगळं घर एकदम स्वच्छ झाडून झालेलं आहे. कोपरा घराचा एकदम क्लीन करून घेतला आहे. निगेटिव्ह वाईब्स ज्या असतात आपल्या घरातल्या त्या क्लिअर करण्यासाठी, त्या घालवण्यासाठी आपण मिठाचा उपयोग केला पाहिजे. मीठ टाकल्यामुळे घरामधल्या जे काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्या दूर होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय की माझं घर एकदम चकाचक क्लीन झालेलं आहे. आज मुद्दामून मॉपचा वापर न करता मी खाली वाकून क्लीन केलेलं आहे. कोपरे एकदम छान पुसून घेतले. दरवेळा म्हणजे आठवड्यातनं 1-2 वेळा असं माझं पुसणं असतं, अदरवाईज मी मॉपनेच पुसते. तर मॉप जरी घेतला तरी मी मॉप म्हणजे वायफर आणि कापड लावूनच पुसत असते. तर आत्ता बघा तुम्ही पाहू शकताय की हे जे कपडे आहेत तर ते क्लीन करून घेतलेले आहेत आणि सचिनने वाळत घालण्याची पद्धत शेअर केली या ठिकाणी की जर आपण असं झटकून हँगरला लावून जर शर्ट सुकवले तर आपल्याला ह्याला इस्त्री करावी लागत नाही. तसं तर आम्हाला हॉटेलमध्ये सगळं इस्त्री वगैरे करूनच मिळतं युनिफॉर्म, पण हे काही घरातल्या काही शर्ट्स वगैरे आहेत जे पुढचे महिनाभर किंवा 15 दिवसासाठी कामाला येतील अशा पद्धतीने 2 ठिकाणी वाळत घातले होते. अशा हँगरला लावले की ते एकदम छान राहतात. तर आता फक्त स्वयंपाकात मी आमटी आणि भातच केलेला आहे. तर छान मूवी लागला आहे टी व्हीमध्ये आणि मूवी बघत आम्ही आता आमटी भात खाणार. थोड्याशा गप्पा रंगल्या आहेत. दिवसभराचा जो थकवा होता तो एकदम रिलॅक्समध्ये बसून जेवण झाल्यानंतर आम्ही अर्धा तास विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर मस्तपैकी चहा पिला, कारण की घरातलं सगळंच आवरलेलं होतं त्यामुळे काही काम नव्हतं दुसरं संध्याकाळचं. तर चहा वगैरे पिऊन एकदम मस्त चहा झाल्यानंतर संध्याकाळची देवपूजा जे काय असेल ते आज सचिन करणार आहे. आज त्याला सुट्टी आहे, त्या निमित्ताने देवाचं तोंड पश्चिमेला करायचं असतं म्हणजे देव पूर्वेला असतात म्हणून बस. आणि आपलं तोंड पूर्वेला असलं पाहिजे पूजा करता. आपलं तोंड पूर्वेला असलं पाहिजे पूजा करताना. देवांचं तोंड पश्चिमेला असलं पाहिजे. अच्छा, ती जागा घाण ठेवायची नसते, तिकडून देव येतात घरात. इकडनं ईशान्येकडनं की पश्चिमेकडनं? ईशान्येकडनं.
ईशान्येकडनं देव घरात येत असतात. दिवसभरचा रुटीन जो होता आमचा फार व्यस्त होता. त्यातनं मी अर्धा तास काढून विश्रांती पण घेतली. मग सचिन बोलला आज राहू दे स्वयंपाक करायचं, काहीतरी पार्सलच आपण मागून घेऊया. तर असं मंडळी बघा, एकमेकांना ना सपोर्ट त्याला कळालं की नम्रता दमली आणि मला कळालं की सचिन दमला, त्यामुळे आम्ही एकमेकांना अशी मदत केली. मी स्वयंपाक केला नाही आणि त्याला जो काही त्रास होत असेल किंवा काही नसेल पण त्रास, पण तरीसुद्धा मी त्याला मसाज करून दिली, पाय चेपून दिले. त्यांनी काय होतं माहिती का, एकमेकांच्या मनातलं ना खूप छानपैकी जे काही रिस्पेक्ट असते ना ती बिल्डअप होते. आणि हे 10 वर्ष मी नेहमी हेच करत आली आहे. त्यामुळे काय होतं ना की एखादी चूक जरी झाली ना माझ्याकडनं तर तो मला समजून घेतो किंवा त्याची झाली तर मी त्याला समजून घेते. एकमेकांना खरंच समजून घ्या. आपण बघतो आयुष्यामध्ये की किती गोष्टी चुकीच्या घडत आहेत, त्याला कारणीभूत पण कुठेतरी आपणच असतो. एकमेकांशी कम्युनिकेशन करा, कुठे आपण चुकतोय, कुठे कमी पडतोय आहे, ह्याच्यावरती चुका ज्या झालेल्या असतात त्याच्या सुधारणा आपण करायला पाहिजे. कारण की आयुष्य एकच आहे, सोन्यासारखं आहे, सोन्यासारखं आपण जगायला पाहिजे. आपल्याला सारखं सारखं हे मिळणार नाही आहे मंडळी. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग माझा आवडला असेल. मी आताही तेच माझा व्लॉग एंड करते.